In this video, we learn about the structure of cell. What is the cell? Cell is the structural and functional unit of life. पहा, सगळ्यात महत्त्वाचं हा पार्ट आहे. कुणीही हा प्रश्न विचारतो, व्हॉट इज मीन बाय सेल? कारण बायोलॉजी म्हटलं की सेल आलं, सेल म्हटलं की त्याची डेफिनेशन आली. व्हॉट इज मीन बाय द सेल? सेल मीन्स द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. कोणाचं? लाईफ म्हणजे जीवन. आपण जिवंत आहोत हे कशावरून समजतं? तर आपली जी सेल आहे म्हणजे पेशी आहे, तिचं फंक्शन चालू असतं, त्याला आपण म्हणायचं लाईव्ह सेल. ऑल लिव्हिंग सेल, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ द सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपण स्वतः किंवा लहानात लहान एखादा ऑर्गॅनिझम असेल, तो कशापासून बनलेला असतो? सेलपासून बनलेला असतो. आणि प्रत्येक सेलचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजे त्याला स्ट्रक्चर असतं आणि त्याला फंक्शन असतं. ज्याला स्ट्रक्चर आहे आणि ज्याला फंक्शन आहे तोच त्यालाच काय म्हणायचं? सेल म्हणायचं. नाव हिअर they shows the capable to the independent existence they performs the all function of life. म्हणजे आपल्या जिवंत राहण्याचे सगळे फंक्शन कोण करतं? ही सेल करत असते. द सेल दे हॅव टू नीड बाय द मायक्रोस्कोप. आणि त्याच्यासाठी कशाची गरज आहे? ह्या मायक्रोस्कोपची गरज आहे. मायक्रोस्कोप शिवाय आपण ही पेशी पाहू शकत नाही. परंतु काही सेल मात्र मोठ्या असतात, ज्या डोळ्यांनी दिसतात. मग सेल कुठं पाहायची? उदाहरणार्थ एखादं झाड आहे, बरोबर. मग हे जे झाड आहे, ह्या झाडाचा एखादी जर फांदी आपण कट केली, बरोबर, अशी इथून जर कट केली तर इथं आपल्याला तो ओंडका दिसतो, असा गोल कट केलेला भाग. आणि त्याच्यामध्ये अशा लायनिंग दिसतात, बरोबर. त्या ओंडक्याला अशा लायनिंग असतात. ह्या लायनिंग म्हणजे त्या सेल असते. हिअर द लार्जर सेल कॅन बी सीन बाय द सिंपल मायक्रोस्कोप्स. ज्या डोळ्यांनी दिसतात. कोणत्या? उदाहरणार्थ कांदा कापला की आपल्याला कांद्यामध्ये असं गोल एकावर एक असे गोल दिसतात. तुम्ही पाहिला, कांदा असा गोल जर कापला त्याच्यावरती एकावर एक दिसतात, त्याच्या सेल असतात. ह्या ज्या सेल आहेत, ह्या सेल म्हणजे ओनियन मध्ये ह्या दिसतात, म्हणजे कांद्यामध्ये दिसतात. Here the larger cell can be shown by the simple microscope, and the smaller cell they require the compound microscope. म्हणजे आपल्याला सिंपल मायक्रोस्कोप मध्ये ह्या पाहता येतात. मग हा जो सायंटिस्ट आहे, दॅट इज द लिनवर हुक, दे शोज बाय धिस टाईप ऑफ ॲपरेटस. हा सुरुवातीला त्यांनी हे ॲपरेटस हे केलं. इथं यातून तो काय पाहत होता? ह्या भिंगाच्या साह्याने इथं एखादी पेशी ठेवायची याच्यावरती, आणि मग वरून तो इथं जी काचपट्टी होती, ह्या काचपट्टीतून तो पाहायचा. आणि हे हलवण्यासाठी हे काय होतं? दे आर फॉर्म सम इन्स्ट्रुमेंट. अशा प्रकारे हे इन्स्ट्रुमेंट होतं. हिअर दिस इन्स्ट्रुमेंट, the simple microscope can be magnifying on the 50 to 100 times, but the compound microscope, here we can see the next, that is the larger cell can be simple microscope. Simple microscope मध्ये काय पाहिलं जातं? सिंपल मायक्रोस्कोप मध्ये काय पाहिलं जातं? हिअर these showing in smaller cell. ज्या छोट्या छोट्या सेल आहेत त्यामध्ये ह्या सिंपल मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं जातं. दे रिक्वायर फ्रॉम द कंपाऊंड. तुम्ही ज्या लॅबोरेटरीमध्ये ज्या पाहता त्या असतात कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे काय? ज्या 50 ते 100 टाइम्स, म्हणजे उदाहरणार्थ 1 मिलीमीटर जर त्याची काय असेल लेंथ असेल एखाद्या सेलची, 1 mm असेल तर ती किती दिसणार? 50 mm दिसणार.
म्हणजे मॅग्निफाईंग फ्रॉम द 50 टाइम्स और 100 टाइम्स, 50 किंवा 100 टाइम्स ज्याच्यामध्ये जे दिसते त्याला म्हणायचं सिंपल मायक्रोस्कोप. अँड द कंपाऊंड मायक्रोस्कोप दुसरा आहे कंपाऊंड, हा दुसरा, हा पहिला. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय होतं, इट कॅन बी सीन फ्रॉम द 1000 टाइम्स, म्हणजे जर 1 mm असेल तर किती दिसेल ती 100 mm, म्हणजे 10 मिलीमीटर, सॉरी दॅट इज 1000 म्हणजेच 1 सेंटीमीटर. अशा प्रकारे इतक्या मोठ्या साईजने ती कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दिसते. म्हणजे 50 पटीने मोठी किंवा 100 पटीने दिसत असेल त्याला सिंपल मायक्रोस्कोप म्हणायचं. आणि ज्यामध्ये 1000 पटीने मोठी दिसत असेल डायग्राम त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग असे हे कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा सिंपल मायक्रोस्कोप असे 2 प्रकार पण पाहिले. मग आता इथं पहा, ही जी आहे डायग्राम, ह्या डायग्राम मध्ये पहा काय दाखवलंय. सुरुवातीला दाखवलाय ॲटम. आता एखादा जो ॲटम आहे, इथं मी रेड कलरने दाखवतोय पहा, हिअर दॅट इज दीज आर द ॲटम. ॲटम हा आपल्याला दिसतो का, नाही, हा आपल्याला दिसत नाही, कारण त्याची साईज असते 1.1 नॅनोमीटर. किती आहे, Yes. दॅट इज 0.1 नॅनोमीटर. इतको तो मायक्रोस्कोपिक आहे, म्हणून आपल्याला काय होतंय, तो आपल्याला दिसत नाही. मग तो जो आहे हा एकदम मायक्रोस्कोपिक आहे, त्याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते. दुसरा पहा 1 नॅनोमीटर. आता उदाहरणार्थ पहा, इथं हे जे दिसतात C60 प्रोटीन्स, दॅट इज दीज आर द, आता सध्या आपण व्हायरस म्हणतो कोरोना व्हायरस, हे आपल्याला डोळ्याने दिसतात का, नाही. अशा प्रकारचे जे व्हायरस आहेत हे असतात 1 नॅनोमीटर साईजचे असतात. किती, 1 नॅनोमीटर. मग 1 नॅनो म्हणजे 1/6 भाग, म्हणजे 10⁻⁶ इतका बारीक. देन हिअर दीज आर द प्रोटीन्स. प्रोटीन्स पहा 10 नॅनोमीटर, मायक्रोमीटर. हिअर 10 नॅनो मायक्रोमीटर्स हा असतो प्रोटीन्स. प्रोटीन्स सुद्धा इतके छोटे असतात, लिपिड्स त्याच्या मधोमध आहे. हिअर दीज आर द प्रोटीन्स. देन फ्लू व्हायरस. हा जो फ्लूचा व्हायरस आहे पहा, हा किती छोटा आहे, ह्यापेक्षा थोडासा मोठा आहे. म्हणजे हा जो आहे, हिअर दिस शोइंग बाय द फ्लू व्हायरस, these are showing in 10 nanomicrometer. They have relatives to the size of logarithmic scale. याप्रमाणे त्याचं स्केल असतं. Here then the mitochondria and bacteria. ह्या दुधावरच्या ज्या दूध जर नासलं त्यावरती बॅक्टेरिया तयार होतात, बरोबर, ह्या त्या बॅक्टेरिया आहेत. किंवा मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ह्या एखादी सेल असेल झाडाची म्हणजे प्लांटची, त्याच्यामध्ये ह्या मायटोकॉन्ड्रिया असतात. ह्या दोन्ही पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज असते. अँड दीज आर सीन फ्रॉम दीज 1 नॅनोमीटर. किती, याची साईज किती आहे, 1 नॅनोमीटर. पहा, हे नॅनो आहे, हे मायक्रो आहे. इथं 1 मायक्रोमीटर आहे. नॅनोच्या पेक्षा छोटं हे झालं, दॅट इज मायक्रोमीटर. देन हिअर द रेड ब्लड कार्पस्कल, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आरबीसी असतात. ह्या आरबीसी ह्या 10 मायक्रोमीटर्स इतक्या मोठ्या, म्हणजे ही मोठी मोठी साईज होत गेली. नॅनो याच्यापेक्षा छोटी आहे, मायक्रो त्यापेक्षा मोठी आहे. इकडं हे मोठे मोठे होत गेले पहा. आता ही प्लांट सेल पाहायची असेल, प्लांट सेल ह्या 10 ते 100 मायक्रोमीटर एवढ्या साईजच्या असतात. किती, 10 to 100 मायक्रोमीटर ही त्यांची साईज आहे. म्हणजे आपल्या उघड्या डोळ्याने दिसतात प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल. ॲनिमल सेल आपल्याला लगेच दिसत नाहीत, काही दिसतात काही दिसत नाहीत, काही छोटे असतात काही मोठे असतात, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एखादं अंड जे असतं, बरोबर, ते अंड म्हणजेच ॲनिमल सेल आहे. हिअर दीज आर द ॲनिमल सेल. अँड
प्लांट सेल. त्याची साईज काय आहे 10 to 100 मायक्रोमीटर. देन द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन म्हणजे झाडावर असलेले जे फुलं असतात, ह्या फुलाचे जे परागकण आहेत हे काही दिसतात काही दिसत नाहीत. मग त्यांची साईज किती आहे 100 मायक्रोमीटर. झालं. आणि नंतर जे आपल्याला जे अंडी आहेत, उदाहरणार्थ फ्रॉगचे एग, पाण्यामध्ये जो फ्रॉग अंडी घालतो, बेडूक अंडी घालतो, ते आपल्याला दिसतात. असे लांबलचक अशी ट्यूब असते आणि ह्या ट्यूबमध्ये असे गोल गोल अशा डॉट असतात. हे डॉट म्हणजे त्याचे अंडी असते आणि ही अंडी या प्रकारे दिसते फ्रॉग एग. नाउ दीज आर शोइंग इन 1 मिलीमीटर. मग हा आहे 1 मिलीमीटर. म्हणजे मायक्रोमीटरपेक्षा मोठा कोणता आहे मिलीमीटर. याच्यापेक्षा हा छोटा, हा छोटा, लहान 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 होत गेलेला आहे. अशा प्रकारे या सेलच्या साईज ह्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. पुस्तक जर असेल तर पुस्तकामध्ये तुम्ही ही डायग्राम पाहू शकता. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सेल कोणकोणती, म्हणजे इकडं ही सगळ्यात लहान आहे, लक्षात घ्या. इकडं ही सगळ्यात लहान आहे, इकडं ही सगळ्यात मोठी सेल आहे, लक्षात घ्या. इकडून मोठी मोठी होत इकडे गेलेली आहे. ठीक आहे. या प्रकारे या बाजूला मोठी होत गेलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं आपण काय पाहिलंय सेल स्ट्रक्चर पाहिलं. मग हे सेल स्ट्रक्चर जे आहे, सेल स्ट्रक्चर, द सेल साइज व्हेरीज फ्रॉम द डिफरंट various plant and animal. Here these are in the microscope, the laboratory, the beam of the light are used to the visible from the microscope in the interior cell, they showing by the electron microscope. जनरली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये याचा पाहण्यासाठी उपयोग होतो. लक्षात आलं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये जवळजवळ किती 50,000 टाइम्स इतक्या म्हणजे जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही अशी सेल आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली 50,000 पटीने आपण पाहू शकतो. नाउ दीज आर देअर showing the cell theory, they showing by the Swan cell, Swan and Sheldon. सेलची थेरी प्रथम कोणी मांडली? श्वानने मांडली. However, the theory was the explanation about the formation of new cell. नवीन प्रत्येक सेल कशी तयार होती हे त्यांनी मांडलंय. It was Rudolf Virchow who explained the first time that new cells are formed by the cell division called as the omnis cellula cellula. हा जो आहे omnis cellula cellula, here they have to discovered in first time. Like they explain that the new cell are formed by the cell division. याने काय शोधून काढलं? नवीन सेल. उदाहरणार्थ ही एक सेल आहे, बरोबर. ही सेल कशी तयार होते? सेल डिव्हिजन मध्ये एकाच्या 2 तयार होतात असं ह्या रुडॉल्फ व्हिचॉवने शोधून काढलं. लेटर ऑन द ॲडव्हान्स्ड रिसर्च द मॉडिफिकेशन ऑफ सेल थिअरी दे नोन ॲज द मॉडर्न सेल थिअरी. नंतर त्याच्या पुढं मॉडर्न सेल थिअरी आलेली आहे. Here the modern cell theory they shows by the totipotency. Here they shows by the totipotency. What is the totipotency? Here the capacity of the living organism, they have to differentiate, to divide, to form any other type of the cell called as the totipotency. What is the totipotency? It is the capacity of living organism. They shows the nucleated cell and they are divided into the new organism. Generally नवीन organism तयार होत असेल. Here these are forms in new organism.
हाऊ दे आर फॉर्म्स, दे आर फॉर्म्स इन सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल पासून तयार झालेला असतो. द सेल इज द टोटिपोटेंट बिकॉज ऑफ द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम. दे आर प्रेझेंट इन न्यूक्लियस. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ही एक सेल आहे. या सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतं? Now this shows by genetic information. The embryonic cell, animal cell or the plant cell, they term as the stem cell, and stem cell, they show the great medical forms of, they include to form the disease. Now what about the modern cell theory? मग modern cell theory मध्ये काय आहे हे लक्षात घ्या. Here, these are the cell. All living organisms made up of cell. प्रत्येक लिव्हिंग थिंग्स मध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेल असते. ह्या सेल शिवाय कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत नाही. हे झाले त्याचे पॉस्च्युलेट. व्हॉट आर द पॉस्च्युलेट ऑफ मॉडर्न सेल थिअरी? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा कशापासून तयार झालेला आहे? या सेल पासून तयार झालेला आहे. देन द सेल, लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. कोणतीही लिव्हिंग सेल ही त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार होते. द टोटल व्हरायटीज ऑफ द सेल्स, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो त्याच्या ऍक्टिव्हिटीनुसार तयार करत असतो. Here the cell shows the transformation of energy. सेल काय करतं? त्याचं एनर्जी ट्रान्सफॉर्म करत असतं. म्हणजे काय करतं ते? उदाहरणार्थ प्लांट सेल त्या एनर्जी तयार करतात. ते काय घेतात? प्रकाश घेतात. प्रकाशाच्या सहाय्याने एनर्जी निर्माण करतात आणि एटीपी तयार करतात. तीच एटीपी ॲनिमल खातात आणि त्यापासून परत काय तयार करतात? एनर्जी तयार करतात. म्हणजेच द सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. म्हणजे अशा प्रकारे सेल काय करते? एनर्जी ट्रान्सफॉर्म करते. द सेल कंटेन न्यूक्लिक ऍसिड. जनरली याच्यामध्ये काय असते? न्यूक्लिक ऍसिड. Na फॉर्म्स द न्यूक्लिक ऍसिड. देन डीएनए. प्रत्येकामध्ये इथं काय असतो? डीएनए. हा जो न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतो? डीएनए असतो. देन द आरएनए. त्याच्यामध्ये आरएनए, याच्यामध्ये आरएनए असतो, डीएनए असतात. द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये काय असतो? सायटोप्लाझम असतो. आणि या सायटोप्लाझम मध्ये काय असतो? इथं हा जो मोठा दिसतो हा आहे न्यूक्लियस. Here the nucleus, nucleolus, RNA, DNA, all they are performs the cell. ह्या सर्वांचे मिळून काय तयार होतं? सेल तयार होत असते. नाउ इन जर्मन बॉटनिस्ट मेथिस सिडन, they are examine the number of plant in a various things. वेगवेगळ्या ठिकाणी यांनी शोधून काढलेले आहेत. नाउ हिअर they showing by this time. Here the British zoologists, the Swan, they have to proposed around by the member and they have to explain the cell wall. हा जो स्वान सायंटिस्ट होता, ह्या स्वान सायंटिस्टने काय केलं? जी सेल आहे त्या सेलचं सगळ्यात वरचं आवरण म्हणतो आपण, त्याला म्हणतो सेल वॉल. ह्या सेल वॉलचा शोध लावला. अँड on the basis of their observation, he proposed that the animals and the plants are made up of cell. आणि त्याने शोधून काढलं की प्रत्येक लिव्हिंग प्लांट आणि ॲनिमल मध्ये ही ॲनिमल हे कशापासून बनलेले आहेत? या सेल पासून बनलेले आहेत. नाउ these are the main thing of this सेल. अशा प्रकारे आपण